हॅलो नमस्कार। आज आपण बांगड्याचं तिकलं करायचं बघूया। यासाठी बघा बांगडे मी स्वच्छ पाण्याने धुवून त्याला मीठ लावून ठेवलेले आहेत। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। 10 मिनिटांमध्ये होतं। खूप जेव्हा आपल्याकडे टाइम नसतो आणि आपल्याला काहीतरी बनवायचं आहे त्यावेळी आपण तिकलं बनवू शकतो। टेस्टी लागतं, आंबट मस्त लागतं। चला रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून। बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून। थोडीशी कोथिंबीर आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या हे मिक्सरला वाटून घेऊया। आता भांडं गरम करून घेतलेले आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालूया। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते। आता आपला कांदा लालसर झालेला आहे। ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालूया। कोथिंबीर आणि लसूण, हे चांगलं परतून घ्यायचं। आपला मसाला भाजून झालाय। त्याच्यामध्ये 3 कट केलेले टमाटर तर चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। आता मसाला झाले परतून आपण याच्यामध्ये गरम मसाले घालूया। लाल तिखट तुमच्या चवी आवडीनुसार, हळद 1 चमचा आणि मीठ। बांगड्याला पण मीठ लावलेलं आहे तर त्यानुसार मीठ वापरा। चांगलं त्याला परतून घेऊया। आपला मसाला भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये बांगडे सोडूया। नंतर चांगलं परतून घेऊया। आता बांगडे परतून झालेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पाणी घालून घ्या, म्हणजे किती तुम्हाला पातळ करायचं आहे आणि किती घट्ट करायचे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं। आता मी याच्या प्रकारे पाणी घालते। हे बघा अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये कोकम घालते। कोकमचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं, कारण की थोडंसं आंबट आणि तिखट खूप छान लागते। कोकम घालते आणि याला हे शिट्टी काढणार नाही आहे। थोडं फुसफुस झालं ना, म्हणजे जरासा आवाज आला ना की लगेच गॅस बंद करायचा, कारण बांगडा लगेच शिजतो। तर ते मी जरा कुकर लावते आणि झाल्यानंतर मग दाखवते तुम्हाला। हे बघा आपलं तिकलं तयार झालेलं आहे। किती मस्त कलर आलाय बघा। 5 मिनिटांमध्ये तयार होतं। रेसिपी एकदम छान आहे, करून बघा। तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। टेस्ट तुम्हाला जर घट करायची असेल तर घट करू शकता, पातळ करायची तर पातळ करू शकता। या तुम्ही पण जेवायला। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। स्वतःची काळजी घ्या।